दोन्ही समाजानं एकोप्यानं खूप मोठं सहकार्य करून तो पुतळा आपण मोठ्या मनानं त्या जागेवर या जागेवर शिफ्ट केलेला आहे। यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र IG सर, जे आपल्या गावामध्ये अशा लोकांचं दर्शन होणं दुर्मिळ असतं, इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आला आणि त्यांनी जो निर्णय घेतला इतका शांततेनं, मी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहे। त्याचप्रमाणे SP साहेब अतुल कुलकर्णी इतकं पहिल्या दिवसापासून आज जवळजवळ 4 दिवस या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि इतकं सहकार्य इतकं त्यांनी समंजसपणानं सगळ्या गोष्टी घडवल्या, त्यामुळं त्यांचं देखील SP सरांचं मी आभारी आहे। त्याचप्रमाणे कार्तिकेयन नवीन जिल्हाधिकारी साहेब आले आहेत। कार्तिकेयन साहेब जिल्हाधिकारी या ठिकाणी येणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते आले नाहीत। आमची मीटिंग रात्री 1 वाजेपर्यंत मो या ठिकाणी चालली आणि साहेबांनी खूप आम्हाला समजावून सांगितलं की हा वाद कुठेतरी मिटला पाहिजे। मी माझी पॉवर वापरली तर काही होईल, पण तुमचं गाव हे नेहमी चर्चेमध्ये राहील। गावानं चांगलं राहा आणि सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व शिवसैनिकांनी त्यांचं ऐकलं आणि आम्ही प्रतिनिधीमधून जरी थोडे लोक गेलो असलो तरी ह्या सर्वांनी ते निर्णय मान्य केला आणि अतिशय सुंदर आणि भव्य असा पुतळा या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे। मी सर्व प्रशासनाचं, त्याचप्रमाणे सर्वांचं, प्रांत मॅडमचं, कलेक्टर साहेबांचं, सर्वांचं आभार मानतो। या ठिकाणी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP, जवळजवळ या ठिकाणी 8 ते 10 DYSP आपल्या गावामध्ये कधी असं स्वरूप गावाला आलेलं नाही। आपल्या गावची जत्रा मी जसा लहानपणापासून 2 पोलिसावरती जत्रा झाले, पण इथं स्वरूप भयंकर आला आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि आपण गावकऱ्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं योगदान दिलं नाही। आम्हाला खंत वाटते, त्यांना पाण्याची सोय झाली नाही, त्यांना कुठल्याही प्रशासनाला जेवणाची सोय झाली नाही। इथून पुढं असं घडू नये असं अपेक्षा मी सर्वांकडे व्यक्त करतो। त्याचप्रमाणे DYSP पंढरपूर प्रशांत टगळे साहेब, DYSP करमाळा अंजना कृष्णा, ज्यांचं खूप मोठं नाव आपण यापूर्वी ऐकलेलं आहे आणि त्या देखील पहिल्या दिवसापासून सायकर साहेबांचे रिटायर झाले आणि त्यांचे या ठिकाणी बार्शी या ठिकाणी नियुक्ती झाली आणि पहिल्याच दिवशी त्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि मॅडमचं देखील आम्ही व्यक्तिशः आभार मानतो। मॅडमने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु 4 दिवस गेले। मॅडमचं आम्ही आहे का मॅडम, आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। यानंतर DYSP अक्कलकोट विश्वास थांबावर ना यमावर साहेब, SP सोलापूर संकेत देवळेकर साहेब, DYSP मंगळवेढा बसवराज शिवपूजे साहेब, DYSP अकलूज संतोष वाळके साहेब, IPS अधिकारी टेंभुर्णी पोलीस स्टेशन आत्राम साहेब, त्याचप्रमाणे प्रोफेशनल DYSP विलास नवणे साहेब, LCBचे संजय जगताप साहेब। ज्याप्रमाणे काश्मीर प्रश्न 370 कलम हटवलं आणि संपूर्ण काश्मीर शांत केलं, तसं काम अजय डोवालसारखं काम साहेबांनी, जगताप साहेबांनी या ठिकाणी केलं। आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधला दुवा इतका योग्यरित्या त्यांनी साधला, गावाची नाडी त्यांनी ओळखली आणि साहेबांचा मी विशेष आभार मानतो। खूप मोठं आणि खूप चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि पुतळा काढण्यापासून तर या ठिकाणी बसवण्यापर्यंत इतकी काळजी घेतली आणि इतकं चांगल्या प्रकारे त्यांनी योगदान दिलं आमच्या गावासाठी। आमचं गाव त्यांचा हमेशा ऋणी राहील। त्याचप्रमाणे हा सर्व वाद जो आहे तो परमनंट आमदार आदरणीय राजन मालक, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि माळा तालुक्याचे आमदार, त्या सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की मालकाचा शब्द मोडायचा नाही। मालक जे सांगतील ते पूर्व दिशा आणि माळी समाजाने देखील मालकांचं ऐकलं। स्टँडचा जो वादाचा मुद्दा होता तो देखील आम्ही संपवला। कुठंतरी गाव शांत झालं पाहिजे आणि काहीतरी करून हा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे अपेक्षेनं सर्वांनी सहकार्य केलं। त्याचप्रमाणे LCBचे जगताप साहेब, IP पोलीस निरीक्षक वैराग गावडे साहेब, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक पंढरपूर वाघमोडे साहेब, पोलीस निरीक्षक